मी ना संध्याकाळी जिमला गेले दिवसभराचं माझं ऑफिसचं वर्क आवरून. पण पुढे जे झालं ना ते तुम्ही बिलकुल एक्सपेक्ट नाही करणार. वर्कआउट एकदम जोरात झालं, पण त्यानंतर मला खूप भूक लागली. घरी आल्यानंतर प्रोटीन शेक घेतला आणि नंतर काय खावं हा विचार करत माझ्या लक्षात आलं की मी ताकातलं पिठलं आणि छान वाफाळलेला भात बनवू शकते. तर पिठल्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते, कारण थोडी युनिक आहे. बेसन घ्यायचं, दही घ्यायचं, त्याच्यामध्ये लसण, अद्रक, हिरवी मिरची हे सगळं कुटून घालायचं, मिक्स करायचं. फोडणीत नाही टाकायचं, मिक्स करायचं तसंच. आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालायचं त्यामध्ये. फार पातळ नाही करायचं कढीसारखं. थोडं असं स्लरी स्लरी ठेवायचं. आपण बेसनला बनवतो तसंच करायचं. आणि त्याच्यानंतर छान कढई तापवून त्यामध्ये तेल टाकून जिरं, मोहरी घालायचं आणि हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ना हे टाकायचं. याला छान मस्त शिजू द्यायचं आणि मग वरनं कोथिंबीर टाकायची कट करून. आणि म्हणजे हे एवढं इझी बनतं ना, एकदम फास्ट बनतं. चवीला एकदम टेस्टी आणि हेल्दी आहे. इतकं सोपं, इतकं झटपट आणि टेस्ट आणि एकदम कम्फर्टिंग. जिम नंतर असं काही खाल्लं ना तर पूर्ण एनर्जी परत येते. तुम्ही जिम नंतर काय खाता मला सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.